नमस्कार. मी दोन प्रश्नांवर आपलं विचार आणि मार्गदर्शन जाणून घेऊ इच्छितो. एक म्हणजे आपण जे म्हटलं की दृष्टिकोन, ही दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आता शेतकऱ्याच्या बाबतीत जर बघितलं तर एखादा शेतकरी हा कितीतरी विकसित झाला, म्हणजे स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे विकसित झाला, तरी इथलं शासन, इथली प्रशासन किंवा इथला समाज हा त्याला नेहमी कमी लेखतो. आणि विशेषतः एका शेतकरी बापालाच वाटत नाही की आपली मुलगी ही शेतकऱ्याच्या घरात जावी, आणि एका शेतकरी कोणत्याच मुलीला वाटत नाही की आपला नवरा शेतकरी असावा. ही वास्तविकता आहे. तर माझा प्रश्न असा आहे की दृष्टिकोन हा शेतकरी स्वतःच बदलेल, परंतु समाजाचा दृष्टिकोन कसा बदलेल, कारण त्याचा परिणाम त्या शेतकऱ्यावर वैयक्तिक जीवनावर होतो. हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही जे नियम लादले वेगवेगळ्या गावांमध्ये, म्हणजे जो वृक्ष तोडेल त्याला वेगळा दंड, असे जे काही नियम लागले, तर आता प्रत्येक नियमाचं पालन करण्यामागे काहीतरी असतं. म्हणजे कुठेतरी कायद्याची भीती असते. जसं की जिथं कायद्याची भीती असते त्याला आपण कायदेशीर अधिसत्ता म्हणतो, आणि जिथं की एखाद्या चांगल्या व्यक्तीचं प्रभुत्व असतं त्याला आपण दिव्य अलैंगिक अधिसत्ता म्हणतो. तर तिथं अशी कोणती प्रेरणा होती की ज्यामुळे लोक नियमांचे पालन करत होते? दुसऱ्या प्रश्नामध्ये आम्ही जे नियमावली केले ना, ते नियमावली कुठल्या डिक्शनरी मधून आणलेली नाही. हे गाव एकत्र बसलं आणि गावाला वाटलं की आपण सोलर कुकर वापरू शकतो का, गावाला वाटलं की आपण वन वृक्ष तोडताना कोणी गेलं त्याला दंड करेल. हे गावाने तयार केलेली नियमावली आणि ती गावकरी पाळतायत. आणि ह्या नियमावलीवर आधारित आम्हाला तो 78 देशांमधनं जो पुरस्कार मिळाला, तो ह्या नियमांवर आधारित आम्ही त्याचं ऍप्लिकेशन केलं होतं आणि त्यात तो पुरस्कार मिळाला. म्हणजे गावाने ठरवलं सगळं होतं, आपण बाहेरून कोणी लादलेलं नाही त्याच्यात, जे काय ते गाव. एक शेवटचा विचारतो, जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींकडे पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते, म्हणजे तेव्हा मी तुमचा तो एक फोटो बघितलेला, म्हणजे ती गोष्ट मला खूप आवडली की तुमचा ड्रेस एकदम साधा होता, जो की तुम्ही दररोज वापरता. परंतु हल्ली कसं आहे की भौतिक बाबींवरून एखाद्या व्यक्तीचं ठरवलं जातं की हा व्यक्ती किती प्रभावी, म्हणजे एखादा BMW मधून आला, एखादा हेलिकॉप्टर मधून आला, तर तो जास्त हुशार किंवा जास्त महान असं मानलं जातं. परंतु तुमची साधी राहणीमानामध्ये नेमकी कोणती प्रेरणा वगैरे होती आणि तुम्ही काय सांगाल यावर? नाही, याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन मी म्हटलं 5 परिवर्तनातले जे 5 बिंदू लावलेत नाही, यांच्यात गेलात की तुम्ही कुणाच तरी जाऊन टच होणार. आणि शेवटी आपण जगताना आपल्या गरजा आपण ठरवायच्या आहेत. गरजा कशा ठरवायच्या आपल्यावर ना, आपण किती संसाधनांचा वापर करतो. आम्ही आमच्या कमीत कमी संसाधनांमध्ये जगायचा प्रयत्न केला. ते पुरस्कार घेताना आम्ही गावातल्या 32 लोकांना नेलं होतं. त्यात अजून आमच्या गावामध्ये 3-4 कुटुंब दारू बनवणार आहेत, काही महिला पण होत्या. आम्ही तिकडनं येताना दिल्ली ते सुरत विमानाचा प्रवास आखला. डोक्यावर गासोड शीट, कोणीही शीटवर, कुठल्याही शीटवर बसून गेलेल्या महिला, त्यांना मग कोणतरी आम्ही सांगितलं. एक बॅटरी चार्ज करायचा आम्ही तो प्रयत्न केला. कोणी कसं फिरावं तर प्रत्येकावर आम्ही असं वाटतं की पद्मश्री मिळाला म्हणजे आम्ही खूप काय केलं असं नाही ना. इथे ही बसलेली सगळी टीम पद्मश्रीला काय म्हणूया की पूरकच आहे. पद्मश्री म्हणजे आम्ही मग असं म्हटलं की वनवासी कल्याण संघाचे किंवा पर्यावरणामध्ये काम करणारे सगळेजण आपण पद्मश्रीला पूरक आहोत, पद्मश्रीच्या लेवलचेच आहोत. तर पुरस्कार मिळाला म्हणजे खूप काही वेगळं हे केलं पाहिजे असं काही नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे माझ्या समोर काही 5 लोकांना मी बरोबर घेऊन जावं तर माझं साहित्य उचलायला माझी बॅग मी उचलली पाहिजे ना. तर स्वतःच काम स्वतः करायचं. आपण मी मगाशी म्हटलं पुरस्कारासाठी आपण काम करत नाही. आपल्याला या समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करता येईल. विकासाच्या 2 बाजू, एकीकडे उंच उंच वाढत चाललंय आणि एकीकडे अजून तळागाळात आहोत. पण आम्ही असं म्हणतो की जो छोटा व्यक्ती आहे ना, तो खरा सुखी आहे. सुख म्हणजे काय ते आपण म्हणतो की त्याच्यात ते सुख दळते. आपली माणसं